तर इकडे होत नाही, इकडे पाहिजे नाही. हा, वैभव लक्ष्मी व्रत चालू आहे ना, मार्गशीर्ष महिना आहे का, महिना बदलला, चालू आहे, चालू आहे ना हे व्रत. या व्रताने या नरकांपासून हे व्रत वाचवत असतात. आता परीक्षितांनी प्रश्न केला, महाराज कलियुगातल्या लोकांना व्रत करतात पण मग काय, आंब्याची जाळी नसते, ते दारापुढे लिंबाचा पाला असला तेच उपटून आणतात आणि लावतात इकून तिकून. विधी चुकली, व्रत वाया गेलं, मग नरकांपासून वाचणार कसे. मग सुखदेवांनी सांगितलं, हे बघा मग व्रत नाही होत, नरकापासून वाचायचं असेल तर मग आहे हे त्यांनी व्रत सांगितलं. तुळशी माळ गळ्यामध्ये धारण करा आणि पवित्र एकादशी धारण करा, एकादशीचं व्रत करा. 15 दिवसाची, महिन्याची नाही 15 दिवसाची एकादश धरा, नक्कीच तुमचा उद्धार होईल. हे व्रत मात्र याला नियम नाहीत, भरपूर खा फराळाचं, पण एकादश धरायची. हा, उपवास, भगवंताच्या जवळ वास्तव्य करणं, एकादशी, ते एकादशीचं व्रत करायचं, नक्कीच तुम्ही नरकांपासून वाचणार. बरं, हे नरकांचं वर्णन कशासाठी केलं माहितीये, ऐका थोडं 2 मिनिटात. एक नरक असा आहे, तो प्रत्येकाकडून घडतो, असा कोणीच नाही की त्याच्याकडून घडत नाही म्हणून. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. एक नरक असा आहे की ते कर्म सगळ्यांकडून घडतं. कोणतं? त्या नरकाचं नाव आहे अंधकूप. अंधकूप. कोणतं कर्म केल्यावर त्या नरकात जावं लागतं? मच्छर आहेत का इकडं? मच्छर बसल्यावर काय करता तुम्ही? हातावर बसला काय करता तुम्ही? उड उड रे काओ तुझे सोन्याने मडविल, असं म्हणता. उडून जा रे, नाही तर नाही, मग मारून टाकता. बरं ठीक आहे, तुम्ही मारत नसाल. मुंगी मुंगी इथं बसली, इथं मुंगी पेस्ट जसं दात घासतात ना, मारून टाकतात. बरं ठीक आहे, तेही नसेल करा तुम्ही. किडे कीटक मुंग्या रस्त्याने चालतात, तुम्ही तसेच चालता, जात की नाही? बरं, तुम्ही चालतच नाही. झाडून काढता घरामध्ये, फर 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 झाडता. मुंग्या असेल, किडा कीटक असेल, सूक्ष्मातीत सूक्ष्म जीव आहेत जे डोळ्याने दिसत नाहीत, ते जीव आम्ही फड्याने झाडून काढतो. काही लंगडे होतात, काही पांगळे होतात, काहींचे अपंग होतात, काही चुलीला जातात की नाही? आता हिच्यातलं कोणतं तुमच्याकडून घडलं नाही असं सांगा बरं, कोणी आहे का? शेतात आम्ही नांगर धरतो, नांगर, शिदड असतात, शिदड तुटतात की नाही? मरतात की नाही? नाहीत मरत. आम्ही गंजी काढतो हलरातून, हार्वेस्टर करतात. त्यातून काढत असताना त्या काय म्हणतात, कवटा, इकडे काय म्हणतात, असं उचलायचा आणि टाकायचा. हरभरा सोयाबीन गहू काही नसते इकडं, मका असते. मकाही टाकता ना तुम्ही द्यायच्यात हलरमध्ये, हार्वेस्टरमध्ये. टाकत असताना त्यात काही किडे कीटक मुंग्या जातात, नसतील जातात. गेल्याच्या नंतर मरतात ना, ते कोणामुळं मरायला लागल्या? टाकणारामुळं, त्या मरतात. बरं ठीक आहे, त्याही नसेल तुम्ही करत, पेटून देता की नाही काही रान बिन गव्हाचं, तव्हाही मरतात. आता काय राहिलं, काय सांगायचं? सगळंच सांगितलं. कुठलं ना कुठल्यानं घटने तरी आपल्याकडून मरतं, मग ते अंधकूप, त्यात जावंच लागणार आहे. म्हणून हे 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन सांगितलेलं आहे. हे कर्म केल्याने या नरकांमध्ये जावं लागतं. मग या 28 प्रकारच्या नरकांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला व्रत करा, एकादशी व्रत करा, याने तुम्ही त्या 28 प्रकारच्या नरकांपासून वाचाल. असे अनेक उपाय सांगितलेले आहे. असे उपाय करायचे आणि नरकांपासून वाचायचं, असं सुंदर वर्णन आलं. आता आपण विस्तार करायचा.